हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल। आज आपण क्लास सेकंड मॅथ्स वर्कशीट पाहणार आहोत। मुलांचा मॅथ्सचा अभ्यास करून घेण्यासाठी आपण अशा वर्कशीटचा उपयोग करू शकतो। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला क्वेश्चन असा आहे, फिल इन द ब्लँक्स। 5 10 प्लस 3 वन्स किती होतात? तर 53। टेन्स मधलं 50, 5 टेन्स 50 प्लस 3 वन्स म्हणजे 3, 53। 63 प्लस 27 किती होतात? 90। नेक्स्ट पाहूया आपण क्वेश्चन। 12 इंटू 8, 12 8 जा 96। 50 रुपीज़ प्लस 20 रुपीज़ प्लस 9 रुपीज़ किती होतात? 79। द फोर्थ डे ऑफ द वीक इज वेनसडे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। राइट ट्रू अँड फॉल्स। 20 मोर दॅन 17 इज 57। 20 प्लस 17 किती होतात? 57 होतात का? नाही, फॉल्स आहे, तर 37 होतात। नेक्स्ट 8 7 जा 56, बरोबर आहे, ट्रू। 4 डिवायडेड करणं, 12ला डिवायडेड 4 करायचं आहे, आन्सर 5 येतं का? नाही, 3 येतं। 4 3 जा 12। 22 and 10 make 32, yes, 22 plus 10 32, ट्रू आहे ते सेंटेन्स। नेक्स्ट पाहूया। द वीक हॅज 7 days, येस, द डे ऑफ द वीक 7 असतात। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण। फाइंड द सम, आपल्याला फाइंड करायचे सम ॲडिशन। 7 प्लस 0 7, 2 प्लस 2 4 होतात। 5 0 5 9 1 10, 0 0 0 4 1 5, 3 2 5 7 5 12। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। चूज द करेक्ट आन्सर। 25 प्लस 6 31, 48 का 41 31 होतात। 300 प्लस 70 प्लस 9 379 होतात, कारण का युनिट प्लेस 10 प्लेस आणि 100 प्लेस दिलेले आहे, त्यामुळे 379 होतात। द आन्सर इन ॲडिशन इज कॉल्ड सम। नेक्स्ट, द नंबर्स ऑफ फॉर 411 4 and 11 411। 0 मल्टिप्लाय एनी नंबर्स गिव्स आन्सर इज झिरोज। कोणत्याही संख्येला आपण 0ने मल्टिप्लाय केलं की आन्सर 0च येतं। सर्कल द ग्रेटेस्ट। सिरीजमध्ये काउंट करताना जो लास्ट नंबर येतो तो ग्रेटेस्ट असतो, त्यामुळे 85 आणि 100 हा ग्रेटेस्ट नंबर आहे। नेक्स्ट, सर्कल द स्मॉलेस्ट। आता 3 डिजिटचे नंबर आहेत, त्यामुळे 100 बघायचा। 100मध्ये जो नंबर स्मॉल असेल, काउंट करताना जो स्मॉल असेल तो स्मॉलेस्ट असणार, त्यामुळे 104 आणि 100 हा असणार। अरेंज द इंक्रीजिंग ऑर्डर। इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये स्मॉल टू बिग, तर स्मॉल नंबर काउंट करताना पहिला येतो 24, त्यानंतर 83 93 आणि 100। नेक्स्ट सिरीज, तर इथे 3 डिजिटचे नंबर आहेत, त्यामुळे 100 प्लेस बघायची। आता 2 ठिकाणी 100 प्लेस 1 1 आहे, तर आपण 10 प्लेस बघायची। 10 प्लेसमध्ये 1 आणि 4 आहे, तर स्मॉल कोणता आहे? 1, त्यामुळे 1 1 4 1 4 1 2 4 1 आणि 3 6 3 अशी सिरीज येते। तर आपण अशा पद्धतीने मुलांचा मॅथ्सचा अभ्यास करून घेऊ शकतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।